कोराडे साहेब, एकीकडे महाविकास आघाडी शक्तीपीठासाठी विरोध करताना दिसते, पण तुम्ही इथं समर्थनार्थ आलेला आहात, काय सांगाल? चांगल्या कामाला पाठिंबा देणं हा गुणधर्म मी जन्मापासून मानलेला आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस पक्षामधून झाली आणि मी मरेपर्यंत काँग्रेस पक्षातच राहणार आहे. परंतु कोणी विकास कामाला विरोध करत असतील तर पक्ष, जात, पंथ, भाग सोडून आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आणि चंदगड, आजरा, गडिंग्लज हा उपेक्षित भाग आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या पातळीवरचा. म्हणून आत्ता शिवाजीरावनी जो पुढाकार घेतला आहे आणि त्यांचं शासनामध्ये जे वजन आहे त्यामुळं आपल्या भागाचा कायापालट होणार आहे याची खात्री झाल्यामुळं पक्षी आणि प्रांतिक बाकी सगळं बाजूला ठेवून मी त्यांना एक सिनियर सिटीजन म्हणून पाठिंबा देण्यासाठी इथं आलो. त्याच पद्धतीनं सर, या शक्तीपीठ मार्गामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, नागरिकांना अनेक हाल सोसायला असे आरोप होत आहेत, तरीसुद्धा आपण समर्थन करताय, काय सांगाल? त्या संदर्भात मी एक पुस्तक लिहिलं आहे. गेली महिना 2 महिने चिंतन आणि अभ्यास करून पुस्तक लिहिलं आहे. 8 दिवसात या विषयाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. त्यातलं जाता जाता 2-3 उत्तरं सांगतो. ज्यांच्या शेती जाईल त्या घरातल्या प्रत्येक कुटुंबात एकाला नोकरी दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यांची शेती जाते त्यांना देवस्थान किंवा शासकीय मालकीच्या त्या गावातल्या जमिनी मोबदला म्हणून दिल्या पाहिजेत. ज्यांच्या शेती जाते त्या घरात एक वाहतुकीचं साधन म्हणून 4 चाकी वाहन दिलं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी मांडलेला आहे की या जमिनीला किमान 5 ते 10 पट मार्केट कमिटीपेक्षा, मार्केट यार्ड याच्यापेक्षा मोबदला दिला पाहिजे. तोही सुरू करायच्या अगोदर दिला पाहिजे, नंतर फेऱ्या मारत बसणार नाही. जर शासनानं त्या अगोदर मोबदला शेतकरी बांधवांना दिला नाही तर मी आणि पाटील साहेब, माजी मंत्री, हे सगळे आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेऊन रस्त्यावर उतरू आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि योग्य न्याय देण्यासाठी भाग पडू, हे सांगायलाच बाबा मी आज इथं आलोय. संपूर्ण महाराष्ट्रात शक्तीपीठाला विरोध होत आहे, तरीसुद्धा तुम्ही समर्थन करताय, काय कारण आहे? विकासाचा मार्ग आहे. त्या मार्गाला विरोध करायचे कारण नाही. कारण तो मार्ग गेल्यानंतर अनेक उद्योग वाढतो, लोकांची गायगरी वाढतो, व्यवसाय वाढतो आणि गोरगरिबांना, सर्वसाधारण मुलांना त्याच्या हाताला काम आणि फार मोठं नुकसान आमच्या विभागात होत, फार मोठं नुकसान होतं. परमोंना त्याच पद्धतीनं आपलेच महायुतीचे नेते विरोध करताना दिसत आहे, काय सांगाल? त्या वैयक्तिक त्याच्या प्रश्न आहे. त्यांचं मत असेल ते त्यांनी मांडावं. योग्य असेल तर सरकारनं करावं, सरकार केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे परमोंना. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचं, नागरिकांचं मोठं नुकसान होणार आहे असा आरोप व्हायला लागला आहे, काय सांगाल? काय शेतकरी स्वतःहून इथे आलेले आहेत, म्हणजे स्वतःहून इथे आलेले आहेत सांगायला, तो रस्ता करा म्हणून सांगायला, तो रस्ता व्हावा आणि तो विकासाचा मार्ग आहे हे तुम्ही लक्षात घ्या. विकासाचा मार्ग व्हावा हे शेतकरी स्वतःहून सांगायला यायला लागले. ज्यांच्या जमिनी जाणार त्यांच्या जे जातील असा अंदाज आहे त्याप्रमाणे ते 7-12 गुण सुद्धा इथे आलेले आहेत.